कापूस पिकाची अतिघनदाट लागवड करून आपण उत्पादन जे आहे तर ते वाढवू शकतो कमी खर्चामध्ये। मग हे अतिघनदाट लागवड म्हणजे काय आणि आपण अतिघनदाट लागवड कशा पद्धतीने करू शकतो, तर तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश सावंत, तुम्ही बघत आहात शेतकऱ्याचा विशेष बारी। तर मित्रांनो, सुरुवातीला बघूया की अतिघन लागवड म्हणजे काय। तर मित्रांनो, अतिघनदाट लागवड म्हणजे की आपण एकरी झाडाची संख्या त्यामध्ये जास्तीत जास्त वाढवणे, अंतर जे आहे तर ते कमी करून संख्या जी आहे तर ती झाडाची जास्तीत जास्त वाढवणे, यालाच जे आहे तर ते अतिघनदाट लागवड आपण म्हणतो। मग मित्रांनो, या अतिघनदाट लागवड जी आहे तर ती आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे। तर मित्रांनो, अतिघनदाट लागवड जी आहे तर ती आपल्याला जमिनीनुसार करणे गरजेचे असते। मग आपण उदाहरण बघू की मध्यम जमिनीमध्ये, भारी जमिनीमध्ये आणि हलक्या जमिनीमध्ये कशा पद्धतीने अतिघनदाट लागवड जी आहे तर ती करायची आहे। तर हलक्या जमिनीमध्ये अतिघनदाट लागवड जी आहे तर ती आपल्याला 2 बाय 1 वर कापूस पिकाची करायची आहे। मित्रांनो, मध्यम शेतीमध्ये आपल्याला अतिघनदाट लागवड जी आहे तर ती आपल्याला 2.5 बाय 1 वर आपल्याला करायची आहे। त्यामध्ये भारी जमिनीमध्ये 3 बाय 1 वर आपल्याला अतिघनदाट लागवड जी आहे तर ती कापूस पिकाची करायची आहे। मग अतिघनदाट लागवड आपण अशा पद्धतीने केली तर तुमच्या मनात प्रश्न पडलाच असेल की याने आपल्याला जी आहे तर कापूस पिकाची गर्दी होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये फुलपात्यांची संख्या त्यामध्ये कमी होणार, म्हणजे फुलपाते जे आहे तर ते गळून जाणार आहे आणि आपलं उत्पादन जे आहे तर त्यामध्ये घटणार आहे। त्यामुळे ही आपल्याला चुकीचं जी अतिघनदाट लागवड आहे तर ती वाटू शकते। पण नाही मित्रांनो, मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो की अतिघनदाट लागवड करताना ह्या आपल्याला काळजी आहे किंवा आपल्याला या चुका करायच्या नाही, किंवा आपल्याला ही काळजी आहे तर ती निश्चित घ्यायची आहे। जे नियोजन आहे तर ते अशा पद्धतीने पुढे करायचं आहे। मग मित्रांनो, आपल्याला अतिघनदाट लागवड कापूस पिकाची जर केली तर त्यामध्ये झाडाची संख्या त्यामध्ये जास्त वाढते। त्यामुळे आपल्याला फक्त 15 ते 20 बोंड जरी लागले तर त्यामध्ये उत्पादन जे आहे तर ते दुप्पट जे आहे तर ते उत्पादन त्यामध्ये होत असतं। त्यामुळे आपल्याला अतिघनदाट लागवडीमध्ये आपल्याला जे 50 ते 45 दिवसाचे आपलं कापूस पीक होतं, त्यावेळेस आपल्याला जी गळफांदी आहे, गळफांदी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गळफांदी कोणती असते, तर जी झाडासंगे किंवा शेंड्यासंग कॉम्पिटिशन जी आहे तर ती गळफांदी जी आहे तर ती करत असते। म्हणजेच काय, तर पहिल्या पानावर त्या गळफांदीला त्यामध्ये पान नसतं आणि जी गळफांदी आहे तर ती जाड प्रमाणात असते। मग हिला जास्त अन्नद्रव्य लागतं, त्यामध्ये आपलं खताचं सुद्धा कमी खर्चामध्ये आपलं उत्पादन त्यामध्ये वाढू शकतं। त्यामुळे आपल्याला गळफांदी जी आहे तर ती काढणे गरजेचे असते। मग काही कपाशीला 3 गळफांद्या, काही कपाशीला 2 गळफांद्या आपल्याला दिसून येतात। मग मित्रांनो, या गळफांद्या आपल्याला कैचीच्या सहाय्याने त्यामध्ये कट करणे गरजेचे आहे। या 45 ते 50 दिवसाच्या कालावधीमध्ये या आपण गळफांद्या जर कट केल्या तर त्यामध्ये जी दाटी जी आहे तर कापूस पिकामध्ये ती होणार नाही। त्यामुळे आपल्याला गळफांद्या ज्या आहेत तर त्या कट करणे 45 ते 50 दिवसांनी गरजेचे आहे। त्यामुळे आपली जी कापूस पिकामध्ये दाटी आहे तर ती होणार नाही। त्यामुळे मित्रांनो, कधी आपल्याला अतिघनदाट लागवडीमध्ये आपल्याला गळफांद्या ज्या आहेत त्या कट करायच्या आहे। त्यानंतर मित्रांनो, दुसरं जे मेन आहे तर ते मुद्दा, तर तो मित्रांनो, आपल्याला कापूस जो आहे तर तो 3 फुटाचा झाल्याच्या नंतर आपल्याला जे शेंडा आहे तर तो कट करायचा आहे, जेणेकरून कपाशी पिकाची त्यामध्ये दाटी होणार नाही, त्यामध्ये हाईट वाढणार नाही। जे की आपली हाईट वाढली तर जे अन्नद्रव्य आहे तर ते आपल्या पात्याला, फुलाला त्यामध्ये पीक जे आहे तर ते कमी प्रमाणात देतं आणि शेंड्याला जास्त प्रमाणात वाढीच्या काळामध्ये देत असतं। त्यामुळे आपल्याला शेंडा जो आहे तर तो कट करायचा आहे आणि पूर्ण अन्नद्रव्य जे आहे तर ते फुल, बोंड, पाते ज्याला आहे तर त्याला द्यायचं आहे। त्यामुळे मित्रांनो, आपल्याला जे आहे तर तो शेंडा 3 फुटाचा झाला की कट करायचा आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने जर आपण अवलंब अतिघनदाट लागवड पद्धतीमध्ये जर केला तर निश्चितच आपल्याला कापूस पिकाचं उत्पादन जे आहे तर ते चांगल्या पद्धतीने येऊ शकतं। त्यामुळे मित्रांनो, आपण याचा अवलंब करू शकता। तर मित्रांनो, आपल्याला उत्पादन जे आहे तर ते एकरी इतकी झाडे संख्या असेल किंवा 3 बाय 1 वर आपलं उत्पादन किती होऊ शकतं कापूस पिकाचं, तर त्याचा आपल्याला व्हिडिओ बघायचा असेल तर आपण आय कार्डमध्ये व्हिडिओ देत आहे, तो व्हिडिओ आपण बघून घ्या। तर मित्रांनो, धन्यवाद। जय जवान, जय किसान।